शाळेचे मुख्याध्यापक, संस्थेचे चेअरमन सर, माझे सर्व सहाय्यक शिक्षक, माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणी, सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. ज्या माऊलीने स्वराज्याचं देखणं स्वप्न बघितलं त्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब. ज्या पुत्राने हे देखणं स्वप्न सत्यात उतरवलं ते राजे शिवछत्रपती. ज्या वारसदाराने स्वराज्याचं हे देखणं स्वप्न लिलय आपल्या खांद्यावर पेललं ते शंभू शिवछत्रपती. स्वच्छ व पारदर्शी राज्यकारभार कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. भारतातली प्रत्येक स्त्री शिकली पाहिजे म्हणून आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं ते क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. भारतातील प्रत्येक नागरिकाला आपला अधिकार प्राप्त व्हावा यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना मी मानाचा मुजरा करते आणि मी शिवानी पाटील माझ्या आजच्या व्याख्यानाला सुरुवात करते. वरुण रांगडा कनखर काळा, वरुण रांगडा कनखर काळा, ओबड धोबड मातीचा, अंतरात परी संत नांदती, बोल सांगे हा मोलाचा. वंदन करुनी या भूमीला, वंदन करुनी या भूमीला, मान देऊया मुजऱ्याचा आणि ऐका जन हो कान देऊनी, इतिहास महाराष्ट्राचा, इतिहास महाराष्ट्राचा, इतिहास शिवछत्रपतींचा. अफजल खानाचा वध. ठरल्याप्रमाणे अफजल खान शामियानाकडे निघाला होता. खानासोबत बंडा सय्यद आणि कृष्णाजी भास्कर होते. खान शामियानात दोडाला टेकून बसला होता. शामियानातली ती सजावट बघून खान बोलतो, माबदौलत हमारे आदिल शाह के पास भी ऐसी हैसियत नहीं. राजेगड उतरायला लागले. राजांसोबत जीवा महाला आणि संभाजी कावजी कोंढाळकर होते. राजे शामियानाच्या दरवाजाजवळ आले. राजांना बघताच खान म्हणाला, शिवा शिवा कहते यही है शिवा. राजांनी खानाकडे नेत्र कटाक्ष टाकला आणि तशाच आवाजात राजे गरजले, खान खान म्हणतात तो हाच का. खानाला हा वार सहन झाला नाही. तो उभा राहिला, दोन्ही हात पसरले आणि तो बोलतो, आओ राजे आओ. राजे खानाचं बारकाईने निरीक्षण करत एक एक पावलं पुढे सरकत होते. शेवटी राजांची आणि खानाची भेट झाली. खानाचा तो धिप्पाड देह राजे फार छोटे वाटत होते. खानाने राजांची मान आपल्या डाव्या बगलेत घेऊन कपट साधण्याचा प्रयत्न केला. आपली कटार काढली आणि राजांच्या मस्तकावर वार केला. पण डोईवर जिरे बख्तर असल्यामुळे ती कटार घर्रकन आवाज करत खाली पडली. राजांच्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा राजांनी वाघ नख काढली, खानाच्या पोटात खुपसली आणि अशी आडवी ओढली. खानाच्या आतड्या बाहेर पडल्या. खान ओरडला, दगा दगा, लोहा लोहा. खानाचं ओरडणं ऐकून बंडा सय्यद धावला. बंडा सय्यदने उचललेला वार जीवा महालाने वरच्या वर कलम केला आणि एका वारात बंडा सय्यदच्या चिरफाड्या झाल्या. तेवढ्यात राजे हळूहळू मागे सरकत होते. कृष्णाजी भास्कर राजांवर तलवार घेऊन धावले. राजांवर वार करणार तेवढ्यात राजे म्हणाले, कृष्णाजी आम्हाला आमच्या आऊसाहेबांची आज्ञा आहे, पंतांवर वार करायचा नाही. परंतु कृष्णाजी भास्करांनी हे ऐकलं नाही आणि ना विलासात एका वारात कृष्णाजी भास्कर बाजूला झाले. तेवढ्यात खान आपल्या आतड्या पोटात भरून झोकांड्यात देत देत पालखीत जाऊन पडला. पालखीच्या भोयांनी पालखी उचलली हे बाहेर उभ्या असलेल्या संभाजी कावजी कोंढाळकरांनी पाहिलं. ते धावत गेले. पालखीच्या भोयांचे पाय छाटले. आपली संशय अफजल खानाच्या छातीत खुपसली. त्याचं शिरधडा वेगळं केलं आणि धावत येऊन राजांजवळ उभे राहिले. काही क्षणात ही मंडळी घोड्यावर स्वार झाली. गडावर पोहोचली. गडाचे दरवाजे बंद झाले. इशारतेची तोफ झाली. तोफा दणानू लागल्या आणि झाडीत लपलेले मावळे एकदम समोर आले. सह्याद्रीच्या कडे कपारातून एकच आवाज घुमू लागला, हर हर महादेव, हर हर महादेव. खानाची हार झाली. अफजल खान नावाचा 32 दातांचा बोकड शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी बळी दिला. तो दिवस होता 10 नोव्हेंबर 1659. त्या दिवशी वार होता गुरुवार. दिवसाचे 8वें ताशी म्हणजे दुपारी 2 वाजता अफजल खान संपला आणि शाहिराची लेखणी कडाडली. फिक्र ना कर नादान ये तो शिवा का आखाडा है, फिक्र ना कर नादान ये तो शिवा का आखाडा है, जहाँ शिवा ने अफजल को एक ही डाव में उखाड़ा है, एक ही डाव में उखाड़ा है. हे आणि असे अनेक पराक्रम महाराजांनी केले त्यांच्या मावळ्यांना घेऊन आणि आपल्याला हे हिंदवी स्वराज्य निर्माण करून दिलं. ह्या महाराष्ट्राची भूमी पावन केली. आणि आज जर राजे परत आले महाराष्ट्रात तर आजच्या महाराष्ट्राची अवस्था मी त्यांना त्यांची गाईड होऊन दाखवेन.
राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राजे असं कंटाळा करून चालणार नाही. माझ्याशिवाय तुमच्याशी खरं कोणी बोलणार नाही आणि तुमचा गाईड होण्याची संधी मी कधी सोडणार नाही. राजे सुरुवात कुठून करायची? शिवनेरी की रायगड, उलटी का सुलटी? राजे कोणती माळवाट धरायची? राजे असे कोड्यामध्ये पडू नका, यांना कुठलाच उपदेश करू नका. यांना तेव्हाही कळलं नाही, यांना आजही कळणार नाही. हे मरणार असेच आपापसात लढून, पण मागे कोणी हटणार नाही. म्हातारीच्या मरणाने काळ मात्र सोकावतो. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. शिवबा घडवायचा असेल तर जिजाऊ असली पाहिजे. शिवबा घडवायचा असेल तर जिजाऊ असली पाहिजे. शहाजीच्या मनात ती आस ठसली पाहिजे. पण हल्ली असं घडताना दिसत नाही. राजे तुमचं चरित्र वाचायला ऐकायला गोड वाटतं, पण पचनी पडताना दिसत नाही. पोकळ मराठी बाणा तर बघा आज स्वतःलाच फसवतो. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. हे बघा आजचे देशमुख, हे बघा आजचे देशमुख, हे बघा आजचे देशपांडे. वतनदारीसाठी कसे टपलेले आहेत. यांच्यातली काळी माणसं खादीमध्ये लपलेली आहेत. पराक्रमाला जोड नाही, कर्तृत्वाला तोड नाही. महाराष्ट्राच्या भल्याची यांच्या स्वार्थापुढे ओढ नाही. म्हणूनच तर सह्याद्री आपला माथा झुकवतो. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. ज्यांच्यासाठी जानकी बाजी लावली आज तोच खिंडीत गाठतोय. ज्यांच्यासाठी जानकी बाजी लावली आज तोच खिंडीत गाठतोय. पिसाळ्यांचा सूर्याजी तर इथे पावलोपावली भेटतोय. आधी लगीन कोंढाण्याचं म्हणण्याची आज तानाजीची हिंमत नाही. आधी लगीन कोंढाण्याचं म्हणण्याची आज तानाजीची हिंमत नाही. बापजाद्याच्या पराक्रमाची आज रायबाला किंमत नाही. म्हणूनच तर सह्याद्री आपला माथा झुकवतोय. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. आपलेच आपल्याला लुटायला लागले.